नमस्कार यार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज पांडुरंग सहकारी कारखान्यासमोर शिवसेनेने आज आंदोलन पुकारलं होतं आणि त्यांची मागणी होती की आमच्या ऊसाच्या दराला 33 रुपये भाव हा मिळाला पाहिजे। या ठिकाणी त्यांनी आज आंदोलन पण केलं आणि आता आंदोलनाला स्थगिती सुद्धा त्यांनी आता एवढे दिली। आता आपल्या बरोबर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय खुले साहेब आहेत। साहेब, काय आंदोलन करण्याच्या मागण्या होत्या आणि आपल्या प्रशासनाने कशा पद्धतीने त्यांना काय सूचना केली, त्यांच्या मागण्याला आपण दाद देणार आहे का? पुढील दिशा आपली कारखान्याची आणि प्रशासनाची काय असणार आहे? प्रथमतः जे आंदोलनकर्ते होते आपले युवा सेनेचे महेश इंगळे यांनी जिल्ह्यामध्ये तुमचा पहिल्यांदा जास्तीचा दर जाहीर करा, त्यानंतर इतर कारखाने तुमचं बघून जास्त दर जाहीर करतील, ही त्यांचा उद्देश होता। त्यांचा उद्देश बरोबर आहे, परंतु कसं आहे, शासनाच्या नियमाच्या बाहेर जाऊन तर काय करता येत नाही। शासनाची FRP 2574 रुपये बसलेले आहे आणि तरी सुद्धा जास्तीचा दर देऊ असं आमचे चेअरमन साहेब आदरणीय आमदार साहेब प्रशांत मालक यांनी आम्हाला सूचित केलेलं होतं की आपण जास्तीचा दर देऊ। पण जास्तीचा दर म्हणजे किती, तर FRP पेक्षा तर जास्त देता येत नाही। परत दिवाळी आहे, पोळ्याचं बिल असते आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी होईल ह्या दृष्टिकोनातून मालकाने त्या दराचे टप्पे आपण केलेले असतात। आणि आता जर आपण गेल्या वर्षी जर तुम्ही ही काढला तर आपण 23-24च्या हंगामामध्ये 2501 FRP बसतो ती आपल्याला 2504, तरी सुद्धा 2850 रुपये आपण दर दिलेला आहे। आणि परत 15 जानेवारी नंतर जो ऊस येईल त्याला 50 रुपये अनुदान आणि फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या ऊसाला 100 रुपये अनुदान, मार्चमध्ये येणाऱ्या ऊसाला 150 रुपये अनुदान आणि जर निडवा असेल तर निडव्याला 100 रुपये अनुदान, असं जवळजवळ हा जर दर काढला तुम्ही आकडेवारी तर जवळजवळ 3100 रुपये दर होतोय। आणि त्याप्रमाणे तो शेतकऱ्याच्या सभासदाच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे। आता इथून पुढं आता जी यंदाची जी FRP आहे 10.25ला 2574 रुपये बसलेले आहे, परंतु जास्तीचा दर देण्याच्या ह्याच्यामध्ये पांडुरंग कारखाना जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहेच, परंतु आता जास्तीचा दर म्हणजे FRP प्रमाणे देऊन आणखीन जास्तीचं किती देता येईल हे आमची ज्यावेळेला बोर्ड मीटिंग होईल त्या बोर्ड मीटिंगमध्ये याचा निर्णय घेण्यात येईल। आणि इथून पुढं शेतकऱ्याच्या घामाला दाम देण्याचं काम या परिचारक कुटुंबाने केलेलं आहे। त्या कारखाना सर्व येथील कारखान्याचे सर्व सभासद आहेत, अधिकारी वर्ग आहे, परत कारखान्याचे आमचे MD डॉक्टर यशवंत कुलकर्णी आहेत। या सर्वांनी हा कारखाना सुद्धा अतिशय चांगला नियोजनबद्ध पद्धतीनं चालवलेला आहे आणि उत्कृष्ट प्रशासन आणि उत्कृष्ट मार्गदर्शन ह्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे सुधाकर पंत परिचारक सहकारी साखर कारखाना आहे। इथून पुढे शेतकऱ्याच्या ऊसाला जास्तीचा दर जिल्ह्यामध्ये देण्याचं काम हा पांडुरंग सहकारी कारखाना करेल। मी अशी अपेक्षा तुमच्या सर्वांच्या वतीनं मी सुद्धा एक शेतकरी आहे, मला सुद्धा माझ्या ऊस गेला तर मला जास्त 4 पैसे मिळतील ह्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला आता अपेक्षा व्यक्त करतोय। आणि आंदोलन काय त्यांनी जाहीर केले, प्रत्येक कारखान्यावर ते आंदोलन जाहीर करणार आहेत म्हणून, तर ते त्यांचं कामच आहे। चळवळीतले कार्यकर्ते असतात, त्यांनी आंदोलन केलं म्हणून एवढं आम्हाला बी काय त्याचं हे नाही, उलट कुठंतरी एक अशी थोडी प्रेरणा मिळते। आणि त्या दृष्टिकोनातून आज का बघितलं तर कारखान्याची गाळप क्षमता जवळजवळ 9000 मेट्रिक टनानं गाळप चालू आहे। म्हणजे कारखान्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त गाळप या वर्षीच्या हंगामामध्ये 9000 चालू आहे। आणि ही किमया खरं आमचे MD कुलकर्णी साहेब असतील, शेती खाता असेल, आतले सर्व कर्मचारी अधिकारी असतील, यांच्या कुशल कामामुळं हे सगळं घडलेलं आहे। आणि आता एवढंच मी सांगेन की असंच हे
कामकाज यांचं चांगल्या पद्धतीने चालावं एवढीच मी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता आंदोलन केलेलं आहे आणि कारखाना प्रशासन किंवा या कारखान्याचे चेअरमन माननीय प्रशांत मालक आणि सर्व प्रशासकीय टीम आताच कोळी साहेबांनी पण सांगितलेलं आहे की शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्याच्या ऊसाला योग्य तो भाव मिळला पाहिजे आणि कारखाना प्रशासन आणि इथले प्रशासन आणि सर्व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतील. धन्यवाद. मी अण्णा भोसले, AR न्यूज सह श्रीपूर.